सर्वांचं स्वागत करतो। आज नवी मुंबई महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक 2025 ची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होता। सकाळी 10:15 आपला कार्यक्रम सुरू झाला आणि आता आपण 12 वाजून जवळजवळ 40 मिनिटांपर्यंत हा कार्यक्रम आपण आता पूर्ण केलेला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेची जर लोकसंख्या 2011च्या लोकसंख्येच्या आधारित ही निवडणूक होत आहे। त्याची जनगणनेनुसार येणारी लोकसंख्या ही 11,36,170 एवढी आहे। त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही 1,08,39 आहे। अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या ही 19,646 आहे आणि निवडून द्यायचे एकूण महापालिकांचे सदस्यांची संख्या ही 111 आहे। जे आत्ताचं जे गुणोत्तर दिलेलं होतं की अनुसूचित जातीकरता राखून ठेवायचे एकूण ज्या जागा येत होत्या त्या गुणोत्तरानुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि त्याला भागिले एकूण लोकसंख्या आणि पुन्हा त्याला सूत्रानुसार एकूण सदस्य संख्येने गुणाकार केल्यानंतर हा 9.85 येतो आणि पूर्णांकात करत असताना तो आपण 10 जागा या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव येतात। अनुसूचित जमाती करता सुद्धा अशाच पद्धतीने अनुसूचित जमातीची लोकसंख्या भागिले एकूण लोकसंख्या गुणिले एकूण सदस्य संख्या अशा प्रकारचे जे सूत्रानुसार 1.91 एवढी येतात आणि पूर्णांकात केल्यानंतर 2 जागा ह्या अनुसूचित जमाती करता राखीव येतात। नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखून ठेवायचे एकूण जागा ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा जे सूत्र होतं त्याचं सुद्धा आपण एकूण महानगरपालिकेचे जे 27% आणि महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या याच्यानुसार 29 येतात, 29.97 येतं। परंतु जी जागेंची गणना करताना अपूर्णांकात असल्याचं दुर्लक्षित करावे असं असल्यामुळे आपल्याला 29 ह्या जागा या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आपण राखीव ठेवण्यात आलेल्या आहे। महिलांसाठी राखून ठेवायच्या ज्या जागा आहेत सूत्र जे आहेत एकूण सदस्य संख्या भागिले 2 अशा प्रकारे 56 सदस्य संख्या ही महिलांसाठी राखीव राहणार आहे 111 पैकी। स्त्रियांसाठी राखून ठेवत असताना ज्यावेळेस अपूर्णांकात येतो त्यावेळेसही तो पूर्णांकात घेत असल्यामुळे आपल्याला 56 आलेला आहे। अनुसूचित जातींच्या स्त्रियांसाठी आपण ज्यावेळेस राखीव ठेवण्याची संख्या आहे तर आपल्याला 5 सदस्य हे अनुसूचित जाती महिलांसाठी येतात। अनुसूचित जमाती महिलांसाठी 1 सदस्य आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी 15 सदस्य असे येतात आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या 70 जागा उर्वरित राहतात। त्याच्यापैकी 35 जागा ह्या आपण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत। अराखीव जे पद राहणार आहे ते 35 आपल्याकडे राहणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर अनुसूचित जाती या प्रवर्गाची ज्यावेळेस आरक्षण करण्यासाठी आयोगाने सूचना दिल्या होत्या की लोकसंख्येची उतरत्या क्रमाने आपण त्याचे मांडणी करावी आणि जे पहिले 10 सदस्य जिथे येते तिथे त्यानुसार आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपल्याला अनुसूचित जाती हा प्रवर्ग निश्चित झालाय। 2 नंबरच्या याच्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्ग आलाय। 3 नंबरचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जागा आलेली आहे। 4 नंबरच्या प्रभागामध्ये सुद्धा अनुसूचित जाती प्रवर्गाची जागा आलेली आहे। 6 नंबर मध्ये प्रभाग 6 मध्ये अशा जागा आहेत। प्रभाग 7 आहे, प्रभाग 8 आहे, प्रभाग 20 आहे आणि प्रभाग 28 आहे। अशा पद्धतीने ही अनुसूचित जातीसाठी आपण राखीव झाले। त्याच्यापैकी महिलांचे सगळे सोडत काढण्यासाठी आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आज जी सोडत काढली आपणही त्याचे साक्षीदार होतात। तर अनुसूचित जाती प्रभाग 1 मध्ये महिलांसाठी राखीव झालेला आहे। अनुसूचित जाती प्रभाग 2 मध्ये सुद्धा महिलांसाठी राखीव आलेली चिठ्ठी निघालेली आहे। प्रभाग 4 मध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहिलेला आहे। प्रभाग 20 मध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिला आणि प्रभाग 28 मधले जो राखीव अनुसूचित जाती त्याच्यापैकी सुद्धा महिलांचा 1 सदस्य झालेला आहे। अशाच पद्धतीने अनुसूचित जमातीची ज्यावेळेस आपल्याला आरक्षण घोषित करायचं होतं त्याच्यासाठी सुद्धा लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आपण मांडणी केली आणि ही उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर आपल्याकडे प्रभाग 6 आणि प्रभाग 8 असे 2 प्रभाग हे आपल्याला अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले। त्याच्यापैकी महिलांसाठी आपण 1 चिठ्ठी काढल्यानंतर प्रभाग 6 मधील अनुसूचित जमातीचा जो
एक जागा आहे ती महिलांसाठी आपण राखीव निश्चित केलेली आहे. नामप्र प्रवर्गासाठी ज्यावेळेस आपल्याला आरक्षण काढायचं असतं त्यावेळेस अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण सगळीकडे एक एक सदस्य आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये एक सदस्य हा नामप्रमध्ये ठेवायचा होता. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये 28 प्रभागामध्ये आपल्याकडे हे आले नामप्र प्रवर्गाचे उमेदवार आपण डायरेक्ट नेमून दिलेले होते. त्याच्यामध्ये प्रभाग 1 मध्ये हा एक आपण होता, प्रभाग 2 मध्ये एक होता, प्रभाग 3 मध्ये एक आपल्याला नामप्र आला, प्रभाग 4 मध्ये सुद्धा एक नामप्र आला. असे 1 ते 28 मध्ये सगळीकडे एक नामप्र आला. आपल्याला 29 जागा आहे मी अगोदर सांगितलं होतं की नामप्रसाठी राहिलेल्या होत्या. त्यामुळे आपल्याला जे काही उर्वरित 18 घटक होते त्याच्यामधून आपण एक चिठ्ठी काढली आणि त्याच्यामध्ये प्रभाग 5 मध्ये अजून एक आपल्याला नामप्र म्हणून सदस्य तिथे राखीव झालेला आहे. अशा पद्धतीने ही राखीव झाल्यानंतर आपण महिलांसाठी आरक्षण हे नामप्र प्रवर्गामध्ये काढलं. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा आयोगाचे निर्देश होते की ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षणामध्ये 1 किंवा अधिक जागा किंवा 2 असे जिथे जिथे आरक्षण झालेलं असेल त्याच्यानुसार आपण आरक्षण घोषित करायचं. अशा पद्धतीने 5 जागा ह्या थेट आपल्याला महिलांसाठी आपण नेमून देऊ शकलो आणि उर्वरित 10 जागांसाठी आपण सोडत काढून तेही आपण घोषित केलं. त्याच्यानुसार अनुसूचित प्रभाग 1 मध्ये नामप्रसाठी महिलांचं आरक्षण आलेलं आहे, प्रभाग 3 मध्ये नामप्रसाठी महिलांचं आरक्षण आलेलं आहे. त्याच पद्धतीने प्रभाग 5 मध्ये नामप्रचं महिलांसाठी आरक्षण आलेलं आहे. त्यानंतर प्रभाग 7 मध्ये आपल्याला नामप्रसाठी महिलांसाठी आरक्षण आलेलं आहे. नंतर प्रभाग 8 मध्ये सुद्धा अनुसूचित नामप्र महिलांसाठी आरक्षित झालेला आहे. प्रभाग ज्यावेळेस आपण 11 मध्ये नामप्र महिलांसाठी आरक्षित झालाय, प्रभाग 14 मध्ये सुद्धा नामप्र महिला आरक्षित झालाय, प्रभाग 16 मध्ये सुद्धा नामप्र महिला एक आहे, प्रभाग 18 आहे, देन आपल्याला प्रभाग 20 आहे, त्याच्यानंतर प्रभाग 21 आहे, त्याच्यानंतर प्रभाग 22 आहे आणि प्रभाग आपल्याला 27 इथे आणि 28 अशा पद्धतीने नामप्र महिलांसाठी या जागा अशा 15 जागा आपल्याला आरक्षण आपण निश्चित केलं. राहिलेले ज्या 70 जागा होत्या उर्वरित त्याच्यामध्ये सर्व ह्या सर्वसाधारण प्रवर्गाच्या घटकासाठी जागा राखीव असतात आणि याच्यामध्ये आयोगाच्या सूत्रानुसार ज्या प्रभागामध्ये यापूर्वीच जिथे 4 किंवा 3 जागांचे प्रभाग आहेत तिथे किमान 2 महिला असाव्यात अशा पद्धतीने आपल्याला महिलांचं आरक्षण घोषित करायचं होतं. आणि या पद्धतीने आरक्षण घोषित करत असताना आपल्याला सर्वसाधारण महिला मी फक्त आपल्याला ज्या 35 आपण कशा निश्चित केल्या ते मी आपल्याला सांगतो. प्रभाग 2 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले, प्रभाग 3 आहे, प्रभाग 4 आहे, प्रभाग 5 आहे, नंतर प्रभाग 6 मध्ये एक जागा आपल्याला आहे, प्रभाग 7 मध्ये सुद्धा आपल्याला एक जागा आलेली आहे, प्रभाग 8 मध्ये आपल्याला एक जागा आलेली आहे नामप्र सर्वसाधारण महिलांसाठी, प्रभाग 9 प्रभाग मध्ये 2, प्रभाग 10 मध्ये 2, नंतर प्रभाग 11 मध्ये एक सर्वसाधारण महिला आहे, प्रभाग 12 मध्ये 2 सर्वसाधारण महिला आहेत, प्रभाग 13 मध्ये 2 सर्वसाधारण महिलासाठी आलेले आहेत, प्रभाग 14 मध्ये सुद्धा एक सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेला आहे, प्रभाग 15 मध्ये सुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी 2 जागा आहेत, प्रभाग 16 मध्ये एक जागा ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे, प्रभाग 17 मध्ये आपल्याला सर्वसाधारण महिलांच्या 2 आलेले आहेत, प्रभाग 18 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 1 आलेली आहे, प्रभाग 19 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 2 जागा आहेत, प्रभाग 20 मध्ये आपल्याला एक तिथे आपण पूर्वीच अनुसूचित जाती आणि नामप्र महिला आल्यामुळे प्रभाग 21 मध्ये आपल्याला एक नामप्र महिला आहे, प्रभाग 22 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 1 जागा आहे, प्रभाग 23 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 1 जागा आहे, प्रभाग 24 मध्ये 2 जागा ह्या सर्वसाधारण महिलांसाठी आहे, प्रभाग 25 मध्ये 2 जागा ह्या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहेत, प्रभाग 26 मध्ये सुद्धा 2 सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालेत, प्रभाग 27 मध्ये सुद्धा एक आपल्याला एक जागा ही
सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली. अशा पद्धतीने 35 जागांचं आरक्षण आज आपण इथे आपल्या सर्व समक्ष घोषित केलं आणि जे उर्वरित राहिलेले होते ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी आपण ही केली. आता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानुसार आज आता आम्ही आयोगाकडे हा पूर्ण जे काही आरक्षणाची सोडत आहे याचं इतिवृत्त तयार करून आम्ही सादर करू आणि मग पुढचा टप्पा जो आहे 17 तारखेपासून मला वाटतं की याच्यावर सजेशन ऑब्जेक्शनसाठी सुद्धा नागरिकांसाठी ते खुले होणार आहे.